फ्रेंड्स, वेलकम टू सापूस ब्लॉग यूट्यूब चॅनल. आणि फ्रेंड्स सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या सापूस ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आजचा माझा स्पेशल ब्लॉग आहे. सो आज आहे आमचं, मी जेव्हा 10th होते त्याच्यानंतर मी 3 महिन्यांसाठी सुट्टी होती. त्या 3 महिन्यांमध्ये मी केलेला होता MSITचा कोर्स. आणि MSITचा कोर्स करून झाले 1-2 वर्ष झाले. तर मित्रांनो, तिथल्या सरांचा आणि मॅडमचा दोघांचा पण कॉल आला की त्यांनी आमचं गेट टुगेदर ठेवलेलं आहे. म्हणजे तेव्हाची जी बॅच होती ना आमची, त्यांचं त्यांनी गेट टुगेदर ठेवलेलं आहे. सो मित्रांनो, मी तिकडे चाललेली आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ ब्लॉग लास्टपर्यंत बघा आणि कसा झाला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, जर आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सो गाईज, चलो. सो फ्रेंड्स, फायनली मी फलटणमध्ये जाऊन पोहोचले. तुम्ही बघू शकता मी इकडे थांबलेले, बिकॉज इकडे हा तुम्हाला स्टॉल दिसत असेल तर ह्या स्टॉल पुढे खरंच खूप जास्त गर्दी झालेली. कारण त्यांच्याकडे सकाळ सकाळ म्हणजे नाही का खूप मस्त मस्त मॉर्निंगला नाश्ता वगैरे भेटतो आणि ते पण थोड्या पैशामध्ये चांगला नाश्ता भेटतो. त्यामुळे तिकडे भरपूर गर्दी होती. आणि मला स्पेशली त्यांच्यापासला हा उडीद वडा ना खूप आवडतो. मी कधी पण MSITच्या क्लासला जायचे ना तेव्हा पहिल्या त्यांच्यापासला उडीद वडा खाऊन जायचे. आणि मित्रांनो, मी इथला उडीद वडा खाल्ला आणि फायनली इकडे क्लासकडे येऊन थांबले. तर इकडे बघत होते तर सगळे बॉयज आलेले होते. तुम्ही बघू शकता इकडे सगळे बॉयज उभे राहिलेले होते आणि ते सगळे आलेले होते. आणि नंतर त्या इकडं मी घेतला एक व्हिडिओ छोटासा त्यांच्यासोबत. बघू शकता तुम्ही सगळे बॉयज आलेले होते. तुम्ही म्हणसाल की गर्ल्स कुठे, तर फ्रेंड्स गर्ल्स पण येत होत्या बट त्या ग्रुपनी मागूनच होत्या. आणि कारण मी माझ्या बाईकवर गेले होते त्यामुळे मी लवकर जाऊन पोहोचले नाही. बाकीच्या नाही का बसनी वगैरे येत होत्या. तर मित्रांनो, आज होतं आमचं गेट टुगेदर. आम्ही सगळेजण खूप दिवसांनंतर एकत्र आलेलो. म्हणजे 1-2 वर्ष झालं आम्ही क्लासेस लावलेले त्याच्यानंतर आम्ही एकत्र आलेलो होतो. आणि सगळ्यांना एकत्र पाहून खरंच खूप मस्त वाटलं. आणि तिथले सर आणि मॅडम होते ना, त्यांना पण आम्हा सगळ्यांना बघून खरंच खूप मस्त वाटलं. म्हणजे त्यांना पण खूप आनंद झाला की नाही का त्यांनी एवढं इव्हेंट वगैरे ठेवलं. तर सगळे एकत्र आले. आणि ही होती आमच्या सरांची मुलगी, प्रकृती नाव आहे तिचं. आणि हा जीवन दादा बघा माहून कसा करतो येण्यासारखं. आणि इकडे सगळे बॉयज बसलेले होते. तर ही प्रकृती सरांची मुलगी आहे, खूप क्यूट आहे, खूप मस्त आहे. आणि फ्रेंड्स इकडे आली. म्हणजे ही फ्रेंड ही खरंच माझी खूप जवळची फ्रेंड आहे, खूप मस्त आहे. तिचं नाव होतं कविता. आणि इकडे हॉलमध्ये सगळे म्हणजे जे आता टुगेदरचे जे बॅचचे मुलं आहेत तर ते इकडे सगळे बसलेले होते. तुम्ही बघू शकता. आणि इकडे मॅडम सर. आणि नंतर इकडून त्यांनी आमची एंट्री केली. बघू शकता सगळे टाळ्या वगैरे वाजत होते. असं वाटत होतं की कुठं आले राव, असं म्हणजे भारीच वाटत होतं सगळ्यांनी टाळ्या बिळ्या. आणि मी दिसत असेल तुम्हाला तर माझ्याकडून आता 1 नंबरला आहे ना तिचं बेबी होतं आणि ते माझ्याकडे दिलेलं. तिने ते बेबी घेऊन मी एंट्री केली. नंतर आम्ही इकडे चेअर्स मांडलेल्या नाही का, बरेच जण होते, खूप जण होते. आणि नंतर त्यांनी चेअर्सचं वगैरे अरेंजमेंट केलेलं होतं. नंतर आम्ही इकडे चेअर्सवर वगैरे बसलो. नंतर इकडून मागून बॉयज येत होते. हळूहळू किती हळूहळू चालते बघा हे काय ना काय ना. नंतर फ्रेंड्स, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा बघा, पुढे पण खूप मजा येणार आहे, खूप मस्त वाटते. तर फ्रेंड्स, खरंच खूप मस्त वाटले सगळ्यांना एकत्र पाहून. खरंच खूप भारी वाटलं, म्हणजे मस्तच वाटलं. आणि इकडं होता हा छोटासा बेबी बॉय. हा आहे म्हणजे एक फ्रेंडचा बॉय. आणि ती त्याला घेऊन आलेली क्लासमध्ये, कारण ती पण आमच्यासोबत बॅचला होती. आणि यावेळेस तिला बेबी बॉय झालेला होता आणि त्याला पण घेऊन सोबत आलेली. जेव्हा क्लासला यायची तेव्हा एकटी यायची, यावेळेस बॉयला घेऊन आलेली. आणि इकडं नंतर लावलेली त्यांनी आमच्यासाठी वेलकम होम, म्हणजे वेलकम सॉन्ग लावलेलं मस्त मध्ये वेलकम सॉन्ग. आणि नंतर हे सर होते, ह्यांनी जरा स्वागत केलं वगैरे नाही का, आम्ही आलोत म्हणून त्यांनी जरा शायरी वगैरे करून मस्त मध्ये आमचं स्वागत वगैरे केलं, वेलकम केलं. तर बघा तुम्ही पण ऐका काय म्हणतात ते. जाणून घेऊया राष्ट्रकात्मक उद्दिष्ट आहे, प्रयोजक आहे. तर आपले जे माजी विद्यार्थी या भरपूर संख्येने सरांच्या फक्त आणि एक कॉल करा. फक्त एका कॉलवरती उपस्थित आहे त्याबद्दल त्यांचं मला खूप नाव आहे. तर फ्रेंड्स, हे होते आमचे MSITचे सर. तर सर बोलत होते थोडंफार, काय काय सांगत होते आम्हाला, तर ते आम्ही ऐकत होतो. तर तुम्ही पण ऐका बघा सर काय म्हणत आहेत. पूर्ण प्रचारक असं विस्तारक म्हणून काम केले. पूर्ण आता त्यांनी विविध पदांवरती काम केलं. आता मागच्या 15 मेमध्ये 15 एप्रिलला ते आता त्यांनी काम थांबवले आणि दुसऱ्या क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केले. त्याच्यातही खूप चांगलं काम करता येते. नाशे रोहित आणि लव यांना थोडंसं इंट्रोड्यूस करून
थोडंसं त्यांच्या वतीनं त्यांना काही नाही, त्यांनाही बोलायला थोडं बोलू नये, पण आता फक्त आपण इंट्रोड्यूस करूयात म्हणून त्यांना जाऊन बोलवलं होतं. त्याच्या व्यतिरिक्त आपले जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनी छोटंसं आपलं मनोगत पण व्यक्त करावं, पण डायरेक्ट मनोगत व्यक्त करू आणि मग थोडंसं बोलायला पुढे येताना थोडंसं अडचण वाटते, कसं बोलायचं काय बोलायचं समजत नाही. बरं आधीच ऑलरेडी खूप गर्दी झाली आहे बरोबर ना, त्यामुळे गरम जास्त व्हायला लागले. तर आपण एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करतात मुलांना मिक्स करण्यासाठी. आता संख्येचा विचार करतात आणि याचे विचार केला होता जुने विद्यार्थी साधारणपणे 50 ते 60 असतील, ज्यांना आपण प्रमाणपत्र देण्यासाठी किंवा गेट टुगेदर करण्यासाठी बोलवलं आहे. असे 50 विद्यार्थी असतील असं वाटलं होतं, पण ती संख्या क्रॉस झाली. त्यामुळे थोडासा अंदाज जो होता आमचा तो तुम्ही सगळ्यांनी आमच्या अंदाजाला तडा लावला आणि खूप चांगला तडा लावला, म्हणजे बरं वाटलं. अपेक्षेपेक्षा जास्त रिस्पॉन्स मिळाला. अपेक्षा जी होती त्या संख्येपेक्षा दुप्पट विद्यार्थी आहेत. त्यामुळे थोडंसं काही गोष्टी कोण म्हणल्या, त्यामुळे कोण म्हणल्या म्हणायचं थोडंसं नियोजन बदलावं लागतं. आणि आम्ही ठरवलं होतं की मुलं जुने विद्यार्थी आम्हाला अशा कालावल्या आम्ही प्रश्न उत्तर दिलं होतं. जे प्रमुख पाहुणे येणार आहेत त्यांना आम्ही खाली बसवणार आहे आणि जे विद्यार्थी आहेत क्लास आता शिकत आहेत ते ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत आपले सगळे, त्यांना खुर्चीवर बसवणार. आता बदल आता थोडासा असं करूया आपण प्रमुख पाहुणेला खुर्चीवर बसू, ब्रँड ॲम्बॅसेडर आता ते येत असते आणि आपण सगळेजण खाली नंतर बसू, आता लगेच नाही. आणि एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करायचं ठरवलं आपण काय. त्यानंतर फ्रेंड्स सगळे टुगेदर आणि गेट टुगेदरला आलेले बॉईज गर्ल्स सगळे आलेले होते ना, त्यांचे सरांनी असे ग्रुप केलेले. कारण जेव्हा आम्ही क्लासेस लिहायचो ना तेव्हा की सर कंटिन्यू काही असे क्लासेस घेत नव्हते की आमचे खेळ पण घ्यायचे, आम्हाला गेम्स पण खेळायला सांगायचे. म्हणजे सगळं छोट्या मुलांसारखं, तर मला तर तसंच वाटत होतं एकदम छोट्या मुलांसारखं. हे बघू शकता तुम्ही इकडे एक ग्रुप बसलेला, म्हणजे 4 ग्रुप केले, ते 4 ग्रुप केलेले होते. इकडे एक ग्रुप बसलेला आणि इकडे लायब्ररीमध्ये पण एक ग्रुप पाठवलेला होता. काय खेळ होता ते तर आम्हाला माहीत नव्हतं, पण सगळ्यांचे ग्रुप वेगवेगळे करून साईडला बसवलेले होते. तर बघू शकता इकडे लायब्ररीमध्ये हे बॉयज आणि गर्ल्स थांबलेले होते. त्यानंतर इकडून हे बघा इकडे एक रूम आहे अलीकड, बघू शकता तुम्ही. इकडं हे तर कुठं बसलेले बाबा, इकडे बसलेले होते हे पण बॉयज आणि इकडे पण गर्ल्स पण होत्या. सो हे इकडे बसलेले होते आणि आम्ही बसलेलो होतो हॉलमध्ये. हे बघू शकता किती मोठे सर्कल केलेला, आम्ही खूप मोठा सर्कल केलेला. गेम तर काय होता माहीत नव्हतं, बट आम्ही येऊन तर बसलेलो होतो इथं. आणि त्यानंतर सर गेम सांगत नाही कारण आम्ही गेम्स खेळणार होतो. आणि इकडे बघू शकता तुम्ही आम्ही सगळे बसलेलो होतो मस्तमध्ये. आणि आता आम्ही गेम्स सुरू करणार होतो. तर या दोघी आहेत दिसत असतील तुम्हाला, तर त्या सांगत होत्या की काय गेम खेळायचं आहे काय तर आम्हाला समजून सांगत होत्या. त्यानंतर सुरुवात केली गेम्स खेळायचं. गेम्स असा होता की नाही का समोर थांबलेले, हे बघू शकता तुम्हीच बघा, सर सांगत होते तिला की नाही का एकीच्या समोरच्या पाठी धक्का मारायचा आणि तिला ॲक्शन करून बोलायचं. आणि समोर तिच्या जे समोर उभा राहिलेली असेल ना तर तिने तिच्याकडे बघायचं नाही, तर त्यांनी सगळ्यांनी समोर बघायचं आणि नंतर असंच करत लास्टपर्यंत काय होतं ते बघायचं. तर हे बघू शकता तुम्ही. सर ती एक मॅडमच होती, ती मुलगीच होती, बट ती मॅडम म्हणून ते काम करत होती. तर सर तिला सांगत होती की काय काय कसं कसं करायचं. नंतर ही बघा हिचं बेबी झोपलेलं होतं म्हणून खालीच बसलेली होती, काही गेम्सची मज्जा पण घेता आली नाही. नंतर त्यांचं फायनली ठरवून झालं की काय काय करायचं आणि ते नंतर तिने मुलांना सांगितलं की काय काय करायचं. हे बघू शकता तुम्ही इथपर्यंत आमच्यापर्यंत आलेलं होतं. आणि हे बघा तुम्ही काय होते ते बघा. तर मित्रांनो खरंच खूप मस्त वाटले की नाही का हे सगळे जुने मित्र मैत्रिणी एकत्र आलेले होते. आणि फ्रेंड्स खरंच खूप म्हणजे खूप मुमेंट्स होते असं घेण्यासारखे, बट मी ते शूट नाही करू शकले. सो गाईज जर तुम्हाला आपला हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर कोणी आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो गाईज चलो बाय बाय.